आमच्या विदर्भाचे नेते आदरणीय डॉक्टर राजीवजी पोतदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमचे माजी जिल्हा अध्यक्ष लोकसभा प्रमुख आदरणीय अरविंद भाऊ बेलवीये, माझे मोठे भाऊ ज्यांनी मला या मोठीपुरी बांधकाम मजदूर कशाला म्हणतात आणि पेटी वाटप आणि भांडे वाटप कशाला म्हणतात हे त्यांच्यामुळे, कारण ते महाराष्ट्राचे या विभागाचे अध्यक्ष होते शासनाचे आणि त्यांनी मला बोलवून हे इतकं मोठं मोठीपुरीत कार्य करून दिलं आणि पुष्कळ जनतेला त्याचा लाभही भेटला. असे माझे मोठे बंधू मुन्ना यादव, माझा जीवलग मित्र अविनाशजी गुर्जर, माझे मार्गदर्शक विनोद भाऊ लोकरे, माझे दुसरे मार्गदर्शक प्रवीण भाऊ शर्मा, मुन्ना जयस्वाल, वेळ नावातच जाणार आहे. माझे लहान बंधू व मित्र आतिशजी उमरे, कुटीबोरीचे ज्येष्ठ नेते डोळफोडे सर, हे मार्गदर्शक व कुटीबोरीचे माजी उपसरपंच, पंचायत समिती सदस्य दीक्षित, माझ्यासोबत असलेले सर्व प्रशांती गावडे, महेंद्र चव्हाण, निवणकर सर, अरुणजी वानखेडे, उपस्थित नगरसेविका भाजपा अध्यक्षा संजय राठोड, समोर असलेल्या नगरसेविका सुनीताताई, उपस्थित सर्व माझे जीवलग मित्र अनिल ठाकरे, उपस्थित असलेले माझे नेहमीचे प्रिय, समोर असलेले सर्व वरिष्ठ युवक मित्र, महिला बंधू आणि भगिनींनो, एकतर हा कार्यक्रम इतक्या आशेनं घेतलं कारण काल मी बाहेर रात्री 10 वाजता आलो आणि मलाही इतकी कल्पना नाही की अशा प्रकारे प्रवीणजी वर्गणे, डॅडी गणेश भाऊ पुष्कळ नाव, माझे मित्र राजूभाऊ जयस्वाल, विलासरावजी घुडे, तर हा अचानक एकतर रात्री उशिरा आलो आणि तितक्या वेळात कसं तुम्हाला फोन केलं, कसं आयोजन केलं, वाढदिवस दरवर्षी होत असतो, परंतु अचानक हार वगैरेला केव्हा झालं नव्हता. आपण कुठेतरी पोलिसीच्या चौकात घेतो, वेळेवर सांगायचे, हे अचानक माझ्यासाठी सुरू झालं की त्या लग्नातच लोकांनी सांगितलं की आम्हाला कोणाला उद्या वाढदिवस आहे. त्याला हरकत नाहीये. सगळ्यात मोठा धन्यवाद मी माझे सर्व युवक मित्र, त्यांनी मला परत कुटीबोरीच्या जनतेची भेट करून दिली, त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण दुःख इतकं मोठं होतं, दुःख इतकं मोठं होतं की ज्या प्रकारे आपली जेव्हा आई जाते किंवा वडील जातात आणि 1-2 दिवसात ते दुःख सावरू शकत नाही, त्याला 13 दिवस लागते, 14 दिवस लागते, महिने लागून जातात. तितकं मोठं हे माझं दुःख. कारण तुम्ही आठवण करून घ्या, मी प्रत्येक 5 वर्षात जे काही या सेवा केली असेल, माझ्या प्रत्येक शब्दात कुटीबोरी ही माझी आई आणि माझ्या आईचा अंत झाल्यासारखं मला वाटतं. कारण जे मी असंच बघितलं, तुम्ही जेव्हा आशीर्वाद दिला आणि हे शहर मी लहानपणापासून पाहत होतो, मागच्या 30-35 वर्षापासून तर मला माहीतच होतं की दुर्मिळ प्रकारे अवस्था होती शहराची. शहर नंतर गाव होता, खेळ होतं आणि जेव्हा तुम्ही आशीर्वाद दिला तर मी सगळं विसरून गेलो. म्हणजे घरच्या माझ्या बहिणं, पत्नी, मुलं, त्यांनाही वेळ देऊ शकलो नाही. कारण
माझ्या मनात असं झालं होतं की बुटीबोरी शहरात राहणारे सर्व नागरिक इथे मानत होते. खोटं बोलता आलं नाही. आताही जे बोलून राहिलो की संपूर्ण नागरिक हेच माझा परिवार आहे, हाच माझं कुटुंब आहे. आणि त्या माध्यमातून या शहरात इतक्या अडीअडचणी होत्या. रस्ते दुर्मिळ, नाली नाही, विकास नाही, पाणी नाही, कुठे काहीच नाही. या शहराची डेव्हलपमेंट कसं होते हेच पाहतो. विकास कसा कशाला विकास म्हणतो आपण हे पाहलंच नव्हतं. तुम्ही आपल्या अंतकळ आपल्या छातीवर हात ठेवून विचारा की विकास हा शब्द पाहिलं होतं का बुटीबोरी? हे विकास नाव तरी माहित होतं का? विकास कशा प्रकारे होऊ शकते? त्याला किती परिश्रम आहे विकास करण्यासाठी? काय करावं लागते? किती वेळ द्यावी लागते? किती बलिदान करावं लागते? किती त्याग करावं लागते? कठीण यात्रा आहे ही घरी बसून होत नाही. ही खूप कठीण यात्रा आहे. हे इतकी कठीण यात्रा आहे की आपल्या नेत्यांना भेटायसाठी 10,000 वेळा जावं. बुटीबोरीतून मुंबईला निघालो तरी आपलेच नेते आहेत, आपलेच मुख्यमंत्री आहे, आपलेच नगरविकास मंत्री आहे, परंतु त्यांचा शेड्यूल इतका व्यस्त असतो की इथून गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर त्यांच्या शेड्यूलमुळे भेट होत नाही. परत यावं लागतं. पुढच्या आठवड्याला परत तयारी करून जावं लागतं. इतकी कठीण यात्रा आहे. सेवा करण्याची लोक नाही आहे. आणि असं करून मला तेव्हा भेट होते, तेव्हा हे होते, तेव्हा तिथे विनंती करून ते झाल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा लागतो. फक्त आपले आमदार साहेब किंवा आपले पालकमंत्री साहेब देवेंद्र भाऊ यांची भेट झाली तरी अधिकाऱ्यांचा त्रास हा शिल्लक असतो. एक कार्यकर्त्याची काम करणाऱ्याची व्यथा सांगून राहिलो तुम्हाला की ते शिल्लक असतो. मग ते त्रास घेत असतात निधीसाठी, ते वेळ घेत असतात. एका वेळी हा काम होत नाही आणि इतक्या कमी वेळी 2-2.5 वर्ष थोडस अपघात झालं होतं. त्याच्यात कनेक्शन थोडं दूर झालं. कारण ज्या पक्षाने निवडून दिलं, ज्या पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो त्या पक्षाची सरकार गेली, भारतीय जनता पक्ष. तिथं राहूनही निधी थांबवली नाही. निधी सतत आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे काही माजी नगरसेवक, माजी सरपंच किंवा जे जुने नेते आहेत ते आठवण करा की कोणीतरी 5 लाख 10 लाखाच्या वर या शहरात निधी पाहिली होती काय? 6 लाख खूप झाले. निधी पाहिली नव्हती. परंतु मग समीर भाऊ आले. समीर भाऊ आल्यानंतर स्पीड वाढली कामाची, जिद्द करली की आपण आपले आमदार याचं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून यश मिळालं. आणि त्यानंतर नगर परिषद निवडणूक साहेबांनी बरोबर बोलले एक गोष्ट. साहेब मी 2008 किती वर्ष झाले असेल तेव्हापासून नगर परिषदचा पाठपुरावा करत होतो. 2008 अटीच दादा आज. त्यामुळे कधी दादांनी सपोर्ट केला. आज आपल्याला नाही होतं, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत खूप खतरनाक होती. आणि सतत पाठपुरावा किती वेळा फाईल कॅन्सल झाली. लोकसंख्येची अडचण होती. नगरपालिका बनवायसाठी पर्टिक्युलर एक लोकसंख्या लागते, त्याच्यात आपण बघितलं. आणि 2008 पासून सतत 10 वर्ष परिश्रम करून या ग्रामपंचायतीला नगर परिषद बनवलं आपण 2018. त्याच्यानंतर जे काही इथं सुरुवातीला सांगितलं की सुरुवात झाली, इथे काही नव्हतं, जिद्द चालली. सकाळी 4:15 अलार्म पहा काढा. सगळ्यांनी आपला मोबाईल काढा. प्रवीण भाऊनी आपलं काढलं पाहिजे, विनोद भाऊ तुम्ही काढा. मी पुन्हा बियाने सांगितलं 4:15 अलार्म समाचार. आणि 7 वाजता घराच्या बाहेर संपूर्ण शहरात 3 तास फिरून 10 वाजता आपल्या खुर्ची. या शेड्यूल होता. कशासाठी होता की बॅकलॉग पुष्कळ होता, कुठेच काही नव्हतं आणि त्याच्यात यश मिळालं.
त्याच्यात यश असून मिळालं की सुरुवातीला 5 कोटी आणले की त्याला बुटिबोलीला 5 कोटी ते 10 लाख येत होते 5 कोटी थांबलं. विकासाची खूप होती. मग बावनकुळे साहेबांनी समीर भाऊनी निधी दिला. मग पुन्हा लोभ आला. मग बावनकुळे साहेबांच्या हातात जेव्हा आलं जिल्हा नियोजन तर बावनकुळे साहेबांनी खूप मदत केली, पुष्कळ मदत केली. म्हणजे असं होतं की संपूर्ण जिल्ह्यात जितक्या नगरपालिका आहेत साहेब मला 12 कोटी वरती 12 कोटी बाजूचाच निघणं आहे. तिथे 3 कोटी मराठ डोंगरीला 2.5 कोटी असं असं दरवर्षीचं. परंतु म्हणजे मलाही त्याच्यासाठी देत होते मी लढत होतो. ती लढत होतो विकासासाठी निधीसाठी खोटं बोलत होतो की खूप गर्दी ना बुटीबोली काहीच नाही आहे. व्याप आहे 2 लाखाची पासून सांगतो की बुटीबोलीचे लोकसंख्या 2 लाख आहे. मग रोड किती आहे तर तिथे 18 ते 2000 रोड आहे. खोटं सांगत होतो. बुटीबोलीसाठी सांगत होतो की मला निधी जास्त मिळाली पाहिजे विकासासाठी. आणि साहेबांनी बरोबर पुष्कळ मदत केली. 5 वर्षात जवळपास मला 50 कोटी रुपये बावनकुळे साहेबांनी जिल्हा नियोजनला दिले. अशा प्रकारे विनोद भाऊनी वाचून दाखवलं ते परत बोलणार नाही. कारण निधी तितकीच नाही आहे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर ही तर शिल्लक कामं आहे 250 कोटी. जे मी सांगितलं ते शिल्लक राहिलेले कामं आहे. परंतु झालेले कामं 5 वर्षात ते कुठे सांगितले. 240 कोटीचे कामं जे रनिंग मध्ये चालू आहे ते आहे. परंतु 5 वर्षात झालेले कामं ही 60-70 कोटीचे. आता इतकी सेवा केल्यानंतर आज वाढदिवसाचा दिवस, परंतु आज नगर परिषद बद्दल जास्त निवडणुकीबद्दल सगळ्यांनी चर्चा केली. थोडंसं मला असं वाटतं की मला आज 2 महिन्यानंतर परत एक वेळा बोलायची संधी मिळाली आहे. नाहीतर मी शांत झालो होतो. शांत इच्छा नाही झाली. त्यानेच सांगितलं की जे दुःख होतं ते आई गेल्यासारखं दुःख, ते इतकं मोठं अफाट दुःख की विश्वास येत नाही की संपूर्ण नागरिक मला थोडं कमी दिसते, डोळ्याचा त्रास आहे. परंतु माझ्या या प्रिय जनतेला का दिसणार नाही. निवडणुकीत या नगरपालिकेची चर्चा पूर्ण विदर्भात होत होती. नागपूर जिल्हा सोडून संपूर्ण विदर्भात. मुंबईला गेलो तर तिथे संपूर्ण म्हणजे कुठे ना कुठे बुटीबोलीची चर्चा व्हायची. आपले जे नगर सेवक ते निवडणूक लढले सगळे त्यांना या विकासापासून दूर ठेवलं पाहिजे. स्वतःच्या मनाला विचारावं की याचं कारण काय. जर हे 5 वर्ष मिळाले असते तर 300 कोटीच्या वर आपण कामं केले असते. निश्चित बोलणं झालं होतं. निवडणुकीच्या अगोदरच बोलणं झालं होतं. आमदार साहेबांसोबत बोलणं झालं होतं. बावनकुळे साहेब यावेळेस एकदम इतके आनंदित आहेत की होऊ शकते की जितकी निधी दिली त्याच्यापेक्षा डबल 100 कोटी जिल्हा नियोजन मधून आपल्याला निधी झाली आहे. देवेंद्र भाऊसोबत बोलणं झालं होतं मुख्यमंत्री साहेबांसोबत. कारण मागच्या वेळी ते 25 कोटी देणार होते साहेब, ते देऊ शकले नाही. 2.5 वर्ष सरकार नव्हती त्याच्यानंतर व्यस्त केलं. पण यावेळेस ते देणार. देवेंद्र भाऊ 25 कोटी त्यांनी कबूल केले. म्हणजे एका दिवशी पुन्हा बियासोबत गेलो, पुन्हा बियासोबत निधीसाठी गेलो, पुन्हा बियासोबत होते. त्यावेळेस भाऊनी म्हटलं आता तुला या रेल्वेला देतो म्हणजे ते 25 कोटीचं नुकसान म्हणजे 50 बगीचे त्याच्यात बनवणार होते. 25 कोटीची शाळा भरणार होती. सगळ्यांच्या घरी आताही पुस्तक असेल. कोणीही व्यक्ती राजकारणात राहू शकत नाही की आपलं प्रूफ देते. काय केलं त्याचंही दिलं, काय करणार आहोत आपण समोरच्या 5 वर्षात ते पण दिलं. आहे का कोणी असं त्या तुमच्या घरी एक प्रूफ देईल पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा करू शकू तेव्हाच दिलं की नाही. आज रात्री घरी गेल्यानंतर ते पुस्तक काढा लागले. अरे करणार राहू म्हणून तुमच्या घरी ते पुस्तक पाठवली नाही तर तुम्ही आले असते मोठं घेऊन की हे तुम्ही पुस्तक दिली कुठे गेली काढा म्हटलं असतं की नाही. म्हटलं असतं कुठे गेलं ते मंगल कार्यालय. अरे सगळ्यांच्या घरी पोहोचवलं आहे की यावेळेस आपण हे कामं करणार आहोत. असा त्याचा विश्वास आला नाही आहे. सगळे जितके आताही जितके माझे सगळे प्रिय जनता ज्या रस्त्यावरून चालून आले असेल ते रस्ते पूर्ण ते पूर्ण आपण बनवले.
तुम्हाला रस्ता दिसला नाही. आज जे उपस्थित आहे आणि जे ऐकून राहिले असेल, कारण हे दोन दोन आमचे चॅनलवाले दिसतात, तुम्हाला दिसले नाही रस्ते, तुम्हाला पाण्याच्या टाक्या बनत आहे दिसत नाहीये गावात. 115 कोटीची पाणी पुरवठा योजना आहे. कसं नाही दिसून राहिलं? काय झालं असं? कुठे भ्रमित झाले? मी भ्रमित झालो. मला माहित आहे, मला भ्रमित केलं, 100% केलं. सुचलं नाही मला काय, काही चुका झाल्या. परंतु जनता कशी भ्रमित झाली की समोरचे जे उभे होते त्यांनी 10 फुटाची नाली नाही बनवली या शहरात. एक नाली नाही बनवली. 960 कामाची लिस्ट आहे 5 वर्षांची पूर्ण केली आपण, म्हणजे 1000 काम. 1000 कामात एक काम नाही केलं. असं कुठलं कारण आहे की इतकं सारं करणाऱ्यांना बाजूला ठेवून त्या 4-5 पक्षाचे लोक आपल्या स्वार्थासाठी एक झाले, स्वार्थासाठी एक झाले, विकासासाठी नाही झाले. विकासासाठी होऊ शकते का? वाटते. 5 विचार एकत्र केव्हा येतात आणि वेळेवर झाले. काही 10 वर्षापासून नव्हते झाले. वेळेवर झाले, मग त्याला सोयी चालवून राहिला, त्याला सोयी चालवून राहिला, त्याला हाय चालू. याचा अर्थ काय होतं? विकासासाठी उभे नव्हतेच झाले. म्हणून 5 वर्षाचं रात्र दिवस जीवाचं राज करून या शहराला सुंदर केलं. आणि हे 5 वर्ष जर पूर्ण मिळाले तर मग त्याचं काय होईल म्हणून इतकं नाही समजलं तर आपल्याला. सोपी भाषा आहे, एक मुलगी समजू शकते ही साडीमधून. इतकी लहानशी गोष्ट नाही समजली की येणारे 5 वर्ष किती उज्ज्वल आहे आपल्या कुठेसाठी. अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न चालू होता पूर्ण शहराला. संपूर्ण सत्ता आपली होती, सगळे मुख्यमंत्री आपले होते. 300 नाही 500 कोटीपर्यंत पोहोचू शकत होतो. हे सगळ्या कामं जे दिले आहे ते कुठून होणार आहे? असं काय झालं? जो देशाचं चिन्ह आहे कमळ, असं काय घडलं की जो देशाचं चिन्ह कमळ आहे, संपूर्ण देशात कमळ आहे, संपूर्ण महाराष्ट्रात कमळ आहे, संपूर्ण विदर्भात कमळ आहे, संपूर्ण नागपूर जिल्ह्यात कमळ आहे. इव्हन आपल्या हिंगणा विधानसभेतून 7 नगरपालिकेत 6 नगरपालिकेला संपूर्ण कमळ आहे. फक्त एक कुटीबोरीला कमळ हारून काय कारण आहे? एकमेव कुटीबोरीला कमळ काय कारण आहे सांगा? काही लोक म्हणतात की अहंकारी. केवळ 5 वर्ष मी सगळ्यांना भेटतो, कुठे अहंकार दिसला माझा? सांगा तरी. जेही नगरपालिकेला आले असेल, जेही भेटायला आले असेल, जेही घरी आले असेल, जेही ऑफिसला कामं घेऊन आले असेल, तुम्हाला अहंकार दिसला कुठेतरी की प्रेम दिसलं? काही भाऊच्या शिवाय मी बोलत पण होतो का? ताई आणि भाऊच्या शिवाय काहीतरी बोललो? सांगा 5-10 नावं जिथे माझा अहंकार दिसला किंवा मी त्यांना म्हटलं की जा आम्ही काम नाही करत. अरे तिथे जर माझे दुसऱ्या पक्षात असलेले विरोध मित्र असाल तर मी नाव घेऊ शकत नाही. पण जर असा विचार दुसऱ्या पक्षाचे जितके नेते आहे या 5 वर्षात त्यांच्या सगळ्यांच्या घराला लागून रस्ते बनवले. त्यांनी स्वतः सांगितलं नाली बनवली आहे, त्यांनी कामं सांगितले. एकही काम असं नाही त्यांचं झालं नसेल. मी विरोधच समजलो का त्यांना की ते राष्ट्रवादीचे आहे किंवा काँग्रेसचे आहे? अरे मी हे समजलो की हे माझी मुस्लिमची जनता आहे, हे नागरिक आहे. ते कुठल्याही पक्षात असेल तरी मला काही घेतच नाही. मला संपूर्ण शहराचा विकास करायचा. मग असं काय घडलं? असं घडलं काय की त्यांना कमळ दिसलं नाही, ते दुसरं चिन्ह दिसलं. हे षडयंत्र ओळखू शकले नाही. किती मोठी षडयंत्र आहे की चिन्ह मोठून दिलं, सगळे मिळून एक चिन्ह घेतलं. असं कसं काही समजलं? ज्यांच्यामुळे आमचं शहर वर चाललं आहे, इतका विकास झाला, दिसून राहिलं. कमळाला सोडलं, भारतीय जनता पक्षाला सोडलं. जो व्यक्ती आजच्या परिस्थितीत इतकी मोठी सत्ता असणाऱ्या पक्षाला सोडते त्याच्यापेक्षा मोठा कोणी स्वार्थी नाही. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सोडलाय.
स्वतःच्या मतलबासाठी सोडलाय, स्वार्थासाठी इतका मोठा विकासशील पक्ष सोडलाय. संपूर्ण बुटीबोरीत जो पक्ष होता आज भ्रमित करून दिलं लोकांना. आणि आज ते लोक जेव्हा मला भेटून राहिले, काय बोलू आता, काय काय म्हणतात, काय काय म्हणतात, चूक झाली, वैकून गेलो होतो. मग त्यांना झोप नाहीये, त्यांना वाटते की आम्ही बीजेपी सोबत हे केलंय. ज्यांनी आमच्या शहराचा इतका मोठा विकास केला त्या बीजेपीला आम्ही घरी बसून दिलं, भारतीय जनता पक्षाला घरी बसून दिलं. आणलं कोणाला सांगा, नाव सांगा पक्षाचं. आता ज्यांना आणलं ते बोलवायला पाठीतही नाहीये, कुठंच नाहीये, कोणत्याच पार्टीत नाहीये. त्यांनी आता माझं भाषण झाल्यावर नाही येऊन सांगावं त्यांचा पक्ष कोणता आहे. जनतेसोबतही खोटं बोलले आणि भ्रमित करून हरकत नाहीये. एक वेगळा रिझल्ट लावून दिला. पण आता या बुटीबोरीच्या भविष्याचं कसं, आता या बुटीबोरीच्या फ्युचरचं कसं, भविष्याचं कसं या शहराची आहे काळजी होती. एक खूप चिंता होती, खूप. सर मी महाराष्ट्रात बारामतीला कम्पेअर करून करत होतो. प्रत्येक याच्यात मी बारामतीला कम्पेअर करत होतो. काम करताना मुंबई मंत्रालयापासून विनोद भाऊ जे अभिभाऊ सोबत जात होते मुंबईला, बारामती सोबत कॉम्पिटिशन करत होतो बुटीबोरीची. कारण मला माहित होतं की मी आणून गेल 2-4-500 कोटी इतके नेते होते, इतके विकास करणारे नेते होते. 3ही नेते खूप भयानक. समीर भाऊ पण आणि देवेंद्र भाऊ पण विशेष नाहीये, ते तर तिजोरी आहे पूर्ण महाराष्ट्राची. इतके मोठे नेते आणि मला सक्सेस त्याच्यासाठी मिळाला होता. विश्वास होता की मागच्या 5 वर्षात जे जे मागितलं तिथे सगळं दिलं त्यांनी, या 5 वर्षात तर देणारच होते. आणि मला दुःख होते की आता हा माझा जग थांबला, त्याचं दुःख आहे. मला निवडणुकीचं दुःख बिलकुल नाही आहे. मला हा माझा बुटीबोरी शहर इतक्या स्पीडनी सामोर जात होतं ते थांबून गेलं, त्याचं दुःख आहे. आणलेल्या पैशाचं काम बरोबर जलदगतीने होत नाही, त्याचं दुःख आहे. काहीतरी दुसरे कारण सांगून असं नाही हो. काही मी पाहिलं की काल मी तर नव्हतो, परंतु तुमचे मी सोशल मीडियावर पाहिलं तुमच्या चॅनलवर की काही वेगळे कारण सांगून, अरे कारण कशाला सांगतं, कारण नका सांगा. मी विरोध करत नाही, मी त्यांच्याबद्दल आरोप पण करत नाही, परंतु या शहराची जी तळमळ मला आहे त्याबद्दल बोलतो मी. काम करणाऱ्याला कारणाची गरज नाहीये. अरे काय सांगता, मग ते 3 कोटी आमचे हे आहे, थकीत आहे, आमच्या अंगावर आहे, नका सांगा. दीड वर्षापासून सरकार नव्हती, आपली सत्ता नव्हती, बॉडी नव्हती. ठीक आहे, अधिकाऱ्यांना नसत जमलं किंवा पैसे कुठून द्यायचे, अधिकारी आहे, बॉडी नव्हती. एमआयडीसीचे 3 कोटी झाले असेल तर जेव्हा बॉडी होती, आमची बॉडी होती, तेव्हाही तर पैसे होते, तेव्हाही तर 2.25 कोटी रुपये अंगावर होते. परंतु पाण्याची समस्या जात होती काय, नियोजनाची पद्धत, काम करण्याची पद्धत होती. फक्त बुटीबोरी म्हणून नाही, मी तर हे म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. विकास थांबला का महाराष्ट्राचा? जेव्हा जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला, प्राधान्य दिलं, काम करताना कारण सांगायची गरज नसते. आज 9 लाख कोटी राहुनी निराधारचे महिने बंद करून दिले का शासनाने? सरकार हे सांगते का की राज्यावर 9 लाख कोटी आहे, हे तुमचं कर्तव्य आहे, ते पूर्ण केलंच पाहिजे. आज लाडकी बहिणीचे पैसे बंद करून दिले का? 9 लाख कोटीचं कर्ज तुम्ही दर महिन्याला पैसे घेऊन राहिले ना, तडजोड होऊन झाली, एका महिन्यात नाही तर 2 महिन्यात घेऊन राहिले. मग कारण सांगून काही अर्थ नाही. जो व्यक्ती कारण सांगते तो फेल झालेला आहे, त्याला अपयश आलेलं आहे, म्हणून तो अशा प्रकारे कार्य करत. माझी विनंती आहे की इतकं मोठं संभ्रम आश्चर्यचकित करते. इतका खोटा प्रचार तुम्हाला का समजलं नाही? किती मोठा खोटा प्रचार. काहीतरी काही लोक त्या निवडणुकीत या पुन्हा मी याबद्दल सांगत होते का तडीपार केलं. कोणी केलं? त्यांनी तर म्हटलं नाही.
त्यांनी कुठे म्हटलं मला तरी आम्ही काहीतरी असं केलं आहे. खोट्या गोष्टी समोर आल्या. तुम्ही जनतेने विचारायला पाहिजे होतं की कोणाला केलं सांगा, कोणी केलं सांगा. जनतेने नाही विचारलं. दुसरे लोक फायदा उचलून राहिले त्यांचा, कारण त्यांची जिद्द होती, त्यांना सत्ता पाहिजे होती. मरून बिटून काही करून खोटं बोलून जोरात बोलून सत्ता पाहिजे. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन 5 लोक त्या 5 पक्षांना सोबत घेऊन स्वतः बसून फक्त सत्तेत घ्यायचं. त्यांना कुठली चिंता नव्हती. खूप खूप आरोप केले माझ्यावर, पुष्कळ आरोप केले. ते करू शकत नाही ते केले, असे आरोप केले. कारण त्यांना ते म्हणून होते की आम्हाला काही करून थांबवत नाही सत्ता. पूर्ण निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही, एकाचं नाव घेतलं नाही, कोणाचा विरोध केला नाही, कोणाचा अपप्रचार केला नाही. फक्त आणि फक्त विकासाबद्दल काय केलं आणि समोर काय करेल, काय केलं ते डोळ्याने दिसून राहिलं होतं. आणि समोर काय करणार आहोत ते 15,000 बुक प्रत्येकाच्या घरी पाठवले, तरी समजलं नाही आपल्याला. आता विचार करा की आपण कोणाला घरी बसवलं, कोणाला आणलं, कशासाठी आणलं, कुठून आले, ते काय केले, कुठून आले. अरे ते गोंडवाना ठीक आहे, तो पक्ष आहे, हरकत नाही आहे, पण ते कुठून आले गोंडवाना पक्ष, गोंडवाना पार्टी. निधी कुठून आले, तितकी क्षमता पाहिजे, ते टॅलेंट पाहिजे ना. निधी आणायचं, विनंती करायचं. काय मी त्या मोर्चात पाहता विषय भयंकर आहे, भयंकर मात्र 1-2 महिन्यातच परिस्थिती अशी येते. आणि तिथेही परिस्थिती अशी आल्यावर त्याला कोणाचं तरी षडयंत्र आहे असं नाव दिसते. म्हणजे आताही आरोप बंद नाही झाले. निवडणुकीच्या पहिले जे केले असेल ते ठीक आहे. आता तर सगळं संपलं. इथं तर बोलणं बंद आहे, इथं तर काही चर्चा नाही आहे. आज फक्त थोडस वाटते की नाही आहे भारतीय जनता पक्ष, हे तर बोलणंही बंद होतं. लोकांना डायरेक्ट फेसिंग करून उत्तर दिलं पाहिजे. 5 वर्षापासूनही ह्या गोष्टी होऊ शकत होत्या. दरवेळी उन्हाळा येते, दरवर्षी पाण्याची टंचाई, परंतु मार्ग काढला. मार्ग नसेल निघत तर मी माझ्या सोशल मीडियाला 1.5 महिन्या अगोदर निवडणुकीच्या नंतर सांगितलं होतं की मार्ग नसेल निघेल तर तुम्ही मला विचारा. या शहरासाठी जर नागरिक दुखी होत असेल, त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही मला विचारा, आपण बसून मार्ग काढू. तुम्ही तुमचं नाव करून घ्या, परंतु या शहराला नका थांबवा. शहराला सामोरं जाऊ द्या. तेही नाही. वाटलं परत आरोप चालूच आहे. म्हणजे आपण फेल झालो, आपल्याला अपयश आलं म्हणून परत आपण निवडणुकीचं प्रकार चालू करायचं का? आता गरजच नाहीये चालू करायचं. स्पर्धा नाहीये तुमची, सत्ताधारी आहे तुम्ही, कुठली स्पर्धा शिल्लक नाही. तर विनंती करतो, झाली चूक. आता तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की इतकी मोठी चूक जे भरूच शकत नाही, किती मागे गेली कुठे बोली, ही चुकच भरू शकत नाही. किती मागे गेली मोठी बोली. म्हणजे 5 वर्षे जीवनाचे जे स्पीड न कुठे बोली सांभाळता होती, प्रत्येक दिवशी काम चालू होत होते. आज खाली सांगितली काही 8 दिवसात बनत होती नाही. आज रोड सांगितलं 1.5 महिन्यातला रोड बनत होता. विजिट घेऊन सकाळी 3 तास फिरून आदितीने सांगितलं 6 ते 9 ते 20 साठी फिरत होतो. लोक कामाला येत होते संपूर्ण शहराचे. ते घेऊन सोमवार मंगळवार मुंबईला जात होतो. समीर भाऊ सोबत सांगितलं आणि तात्काळ कशी दिली नोकरी ते पाहून प्रमासाठी मीच जात होतो, टेक्निकल फॅक्टरीसाठी मीच जात होतो. तिथे कलेक्टर साहेब मला मदत करत होते. दुसऱ्यांची प्रशासकीय मान्यता जर 1.5 महिना लागते तर मी 3 दिवसात घेत होतो. टेक्निकल फॅक्टरिंगला